नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तासमध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. किसनरावांनी केले सामकी माता सप्तमी पूजन, भोग, महाआरती. उपस्थित जनसमुदायास केले संबोधित, तर कार्यकर्त्यांनी केले आतिषबाजीने आणि डफड्याच्या आवाजात जल्लोषात स्वागत. सविस्तर वृत्त. प्रसिद्ध उद्योगपती तथा राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष भगवंत सेवक किसनराव राठोडांचा ताफा श्री क्षेत्र उमरीगडात दाखल होताच कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रदेश महासचिव उमेश राठोड नायक बुलढाणा यांच्या संचांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून डफड्यांच्या दणदणाटासह महिला पुरुषांनी नाचत वाजत गाजत मंदिरापर्यंत पोहोचवले. त्या ठिकाणी फटाक्यांच्या आकर्षक रोषणाईने परिसर उजळून निघाला. राठोडांनी निर्माण केलेल्या 12 धामापैकीच हे एक शक्तिपीठ आहे. राठोडांनी सती सामका मातेचे पूजन करून भोग लावला. यावेळी हजारोंचा जनसमुदाय या ठिकाणी जमला होता. त्यानंतर भगवंत सेवक किसनराव राठोडांनी महान तपस्वी संत जेठालाल महाराज यांना नतमस्तक होऊन भोग अर्पण केला. या ठिकाणी राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शास्त्री महाराज, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक विलास राठोड, राष्ट्रीय प्रवक्ता मधुकर जाटोत, राष्ट्रीय प्रवक्ता धर्मवीर प्रकाश राठोड, राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख तथा मेन मराठी 24 तासचे मुख्य संपादक सुहास पवार गवलीकर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भिकन जाधव यांची यावेळी समायोजित भाषणे झालीत. तर वाशिम जिल्हा भाजपा अध्यक्ष राजू पाटील राजे यांनी गोरबोलीतून भाषण करत उद्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण सर्वांना दिले. त्यांच्यासोबत किसनरावांचे लहान बंधू तथा भाजपा कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट पंडित राठोडही आवर्जून उपस्थित होते. किसनरावांनी अध्यक्षीय भाषणातून उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना दुर्गुण या ठिकाणी सोडा आणि प्रेम, बंधुता तसेच परोपकार या ठिकाणाहून सोबत घेऊन जा असे मोलाचे मार्गदर्शन या ठिकाणी केले. त्याचप्रमाणे बंजारा संस्कृती ही किती प्राचीन आणि किती महान तसेच महत्त्वपूर्ण संदेश देणारी आहे हेही यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे सती सामका माता यांचा संपूर्ण इतिहास सांगून त्यांच्या महिमांना उजाळा दिला. यात्रा आणि प्रचंड जनसमुदाय असताना सुद्धा किसनरावांचे भाषण सुरू होताच वातावरण एकदम शांत होते, ज्याला पिन ड्रॉप सायलेन्स आपण म्हणतो तसेच या ठिकाणी झाले होते. एकंदरीत किसनरावांचे शब्द न शब्द जनसमुदाय ऐकत होता आणि आत्मसात करत होता. सर्वांना शुभेच्छा देत माता सामक्या माता तुमच्या सर्व आशा आकांक्षा मनोकामना पूर्ण करो म्हणत आपल्या शब्दांना विराम दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक खुशाल राठोड महाराज यांनी केले, तर सूत्रसंचालन मिथुन राठोड मुंबई आणि श्यामभाऊ राठोड कारंजा यांनी अतिशय सुंदर सूत्रसंचालन करून जनसमुदायाला मंत्रमुग्ध केले. यावेळी मंचावर महंत दादाराव महाराज, महंत अभिमान महाराज, महंत गोकुळ महाराज, महंत गोरख महाराज यांचेसह माजी पोलीस अधिकारी सुभाष राठोड आणि बरीच मंडळी उपस्थित होती. हजारोंच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत जल्लोषात आणि उत्साहात सप्तमी निमित्त उमरीगडावर पार पडला. यानंतर रात्रभर या ठिकाणी बंजारा भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये आकाश राठोड यांचाही बहारदार भजनांचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला.